आपलं सोयाबीन मस्त भिजलेलं आहे थंड पाण्यात, पण त्याला आता मस्त मिक्सरमधून बारीक करून घेऊया. त्याचं पाणी पहिलं काढून. भाजी आपली मस्त पूर्णपणे तयार झालेली. त्याच्यामध्ये मस्त कोथिंबीर टाकून घेऊया. हाय फ्रेंड्स, मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे सगळे मजेत ना? तर आज बनवणार आहे मी सोया खिमा. चला बनवूया आपण. कमी साहित्यामध्ये बनला जातो, काही जास्त साहित्य लागत नाही, आपल्या घरामध्ये असतात त्याच वस्तूंमध्ये बनवायचं आहे आपल्याला. तर चला बनवूया. त्याच्यासाठी आपल्याला मस्त पाणी गरम करून घ्यायचंय. आपलं पाणी पाहू शकता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता सोयाबीन टाकून घेऊया. सोयाबीन टाकलेले ते गरम पाण्यामध्येच आता भिजून जातील, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. 2 टोमॅटो कट करून घेतलेला आहे. थोडंसं अद्रक घेते आणि त्याच्यामध्ये थोडासा लसूण पण टाकून घेऊया आणि याची मस्त बारीक पेस्ट करून घेऊया. पाहू शकता पाणी न घालता मस्तपैकी मी बारीक केलेलं आहे. आपलं सोयाबीन पाहू शकता मस्तपैकी भिजलेलं आहे. तर आपण त्याला थंड पाण्यात काढून घेऊया. कढईमध्ये मिनी 2-3 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. इथे बारीक कट करून कांदा घेतलेला आहे. कांदा मस्त त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे. त्याला लालसर होऊ द्या पर्यंत आपण त्याला मस्त फ्राय करत राहूया. पाहू शकता कांदा मस्त आपला लालसर होत आलेला आहे. कांदा आपल्याला लालसर झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण ही प्युरी बनवलेली टोमॅटोची ती टाकून घेऊया. सगळे हे मसाले लाल मिरची पावडर आहे, घरगुती मसाला आहे, धने पावडर, जिरे पावडर, हळद, हे सगळं मी याच्यामध्ये मस्त टाकून घेते. 5 मिनिटं याला असंच ठेवते. मस्त फ्राय होते तोपर्यंत. 1-2 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवून घेऊया, म्हणजे मस्तपैकी आपल्या मसाल्याला तेल सुटेल. आपलं सोयाबीन मस्त भिजलेलं आहे थंड पाण्यात, पण त्याला आता मस्त मिक्सरमधून बारीक करून घेऊया. त्याचं पाणी पहिलं काढून. याचं मस्तपैकी आता असं पण पाणी काढून घेऊया. पाहू शकता याचं आपण मस्तपैकी असं पाणी काढून घेऊया. पाहू शकता आपलं सोयाबीन एकदम मस्त भिजलेलं आहे. पाहू शकता आपल्या मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे छानपैकी. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. सोयाबीन मी मस्त मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे. पाहू शकता आपला मस्तपैकी मसाला एकदम तेल सुटूपर्यंत छान फ्राय झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपलं मस्त सोयाबीन बारीक केलेलं टाकून घेऊया. मस्त आता मिक्स करून घेऊया आपण. पाहू शकता मिक्स झालेलं आहे सगळं. त्याच्यावर 1-5 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊया. झाकण ठेवून बारीक फ्लेमवर ठेवायचं आहे आपल्याला. त्याला जास्त हाय पण नाही. पाहू शकता भाजी आपली तयार होत आलेली आहे. अजून 1-5 मिनिटं त्याला मस्तपैकी बारीक फ्लेमवर ठेवून देऊया. भाजी आपली मस्त पूर्णपणे तयार झालेली. त्याच्यामध्ये मस्त कोथिंबीर टाकून घेऊया. पाहू शकता भाजी पूर्णपणे आपली तयार झालेली. मस्त टेस्टला पण छान झाली. मी मीठ वगैरे बघितलेले आहे. एकदम टेस्टला छान झालेली आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. पाहू शकता आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे मस्तपैकी. जी लोक नॉनव्हेज खात नाहीत किंवा काही कारणास्तव नॉनव्हेज खाऊ शकत नाही, सोमवार असेल, श्रावण असेल, काही कोणाला उपवास असेल तर आणि नॉनव्हेज खाण्याची इच्छा झाली तशी नक्की एकदा भाजी ट्राय करून बघा. खूप म्हणजे खूपच छान झालेली आहे. तर आपली भाजी तयार झालेली आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा पावसोबत पण खाऊ शकतो. मस्त लागते. तर चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.